Hello everyone, this is the lecture number 6 of current electricity and today we will discuss about potentiometer. Okay, potentiometer is a device which is used to measure the potential difference. Potentiometer चा काम काय असतो? To measure the potential difference. म्हणजे दोन पॉइंट्स असेल, दोन टर्मिनल्स असेल, त्याच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण पोटेन्शियोमीटरचा यूज करत असतो. बट आपल्याला माहित आहे का जर आपल्याला एखादा डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल तर तिथे आपण व्होल्टमीटर यूज करतो. काय यूज करतो आपण तिथे? व्होल्टमीटर. ठीक आहे, व्होल्टमीटर. म्हणजे व्होल्टमीटरचं पण काय काम आहे? व्होल्टमीटर इज अ डिवाइस विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, याच्यामध्ये पण तो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करेल. बट आता याच्यामध्ये व्होल्टमीटर आणि पोटेन्शियोमीटर दोघांमध्ये फरक काय आहे आणि आपण कोणतं यूज केलं पाहिजे हे आपण बघूया. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतो. का इथे एक रजिस्टर आहे. ठीक आहे, असा एक रजिस्टर आहे आर. याला काय केलेलं आहे? एक्सटर्नल सोर्स ऑफ EMF एक बॅटरीला कनेक्ट केलेला आहे असं. ठीक आहे, तर हा जे रजिस्टर असणार आहे काय असणार आहे? एक हायर पोटेन्शियल असणार आहे, एक लोअर पोटेन्शियलला त्याचा टर्मिनल असेल. तर त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे ते आपल्याला मेजर करायचं आहे. तर जर आपण आयडियल व्होल्टमीटर बघितला, कोणतं? आयडियल म्हणजे तो कसा पाहिजे एक्झॅक्टली ते मेजरमेंटसाठी एक डिवाइस कसं पाहिजे तसे आपण आयडियल केस कन्सिडर केली तर आयडियल व्होल्टमीटरची कंडिशन काय आहे का त्याचा जे रेजिस्टन्स पाहिजे तर ते कसं पाहिजे? इनफायनाईट पाहिजे. इनफायनाईट रेजिस्टन्स त्यांनी ऑफर केला पाहिजे. इनफायनाईट रेजिस्टन्स. आता हा इनफायनाईट रेजिस्टन्स का बरं पाहिजे त्या डिव्हाइसमध्ये? तर याच्या अक्रॉस जर मला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा असेल रेजिस्टरच्या अक्रॉस तर मी काय करणार? सिम्पली इथे एक व्होल्टमीटर असं कनेक्ट करणार. ठीक आहे, म्हणजे इथे जे रिडिंग येणार आहे ते काय असणार आहे? याचे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. बट याच्यामध्ये जर काहीतरी रेजिस्टन्स नसेल, त्याचा रेजिस्टन्सच ऑफर करत नाही तो व्होल्टमीटर, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स कमी आहे, तर त्यावेळेस काय होणार? या बॅटरीमधून करंट निघणार असं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथपर्यंत येऊस तर इथं करंट येणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे? रेजिस्टन्सला काही करंट निघून जाणार इथे रेजिस्टरला I1 आणि काही करंट काय होणार आहे इथे I2 करंट व्होल्टमीटरला निघून जाणार त्याच्यातून. म्हणजे काय होतंय? जर तिथे रेजिस्टन्स कमी असेल, तर त्याच्यातून करंट इझिली पास होत असतो. आणि जर तिथे हाय रेजिस्टन्स असेल तर याच्यातून करंट पास होईल का रे? नाही. का बरं? का आपल्याला इथे ओहम्स लॉ माहिती आहे, V इक्वल्स टू IR. उलटच लिहिलं मी, V इक्वल्स टू IR. ठीक आहे, व्होल्टेज आणि करंट कसं डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असतो. बट इथे जर आपण रेजिस्टर आणि इथे करंट जर बघितलं तर दोन्ही पण काय आहे? इनवर्स प्रपोर्शनमध्ये आहे. जर याचा रेजिस्टन्स हाय असेल तर याच्यातून करंट पण काय होणार आहे? कमी फ्लो होणार. आणि इनफायनाईट असेल तर करंट याच्यातून फ्लो होईल का? नाही. म्हणजे हे जे सर्किट आहे याची ॲक्युरेसी बिघडेल का तिथे? नाही. म्हणजे ॲक्युरेट रिडिंग येणार आहे. तर आयडियल व्होल्टमीटरसाठी आपल्याला काय पाहिजे? इनफायनाईट रेजिस्टन्स पाहिजे. बट प्रॅक्टिकली असं व्होल्टमीटर आहे का ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स इनफायनाईट आहे? नाही. तर त्यासाठी प्रॅक्टिकल पर्पजसाठी आपल्याला जर आयडियल कंडिशन पाहिजे तर तिथे आपण पोटेन्शियोमीटर यूज करत असतो. ठीक आहे, तर याचा इंटरनल जे रेजिस्टन्स असतो ते कसा असतो? इनफायनाईट असतो. इनफायनाईट म्हणण्यापेक्षा खूप जास्त असतो. ठीक आहे, तर याचं आपल्याला काय करायचं आहे? प्रिन्सिपल बघायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर नोट पण करत चला तुम्ही. डिव्हाइसचं काम काय आहे, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स कसं पाहिजे ते तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, आता आपल्याला याचं काय करायचं आहे? प्रिन्सिपल बघायचं आहे. प्रिन्सिपल म्हणजे याचा वर्किंग कसं होत असतं. ठीक आहे, तर बेसिक प्रिन्सिपलसाठी आपण त्याचं काय करू? डायरेक्टली इथे कन्स्ट्रक्शन कसं असतं ते बघूया अगोदर. इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग वायर. इथे काय असते? लॉंग वायर असते. आता जी वायर घेत असतो आपण, लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक मीटर ब्रिज दाखवलं होतं ना तुटलेलं ते, तर त्याच्यामध्ये कशी वायर कशी होती? एक तार सारखी होती. तर काय असणार आहे? सेम तशी तार असणार आहे. पण ती तार कशी असते? त्याची लेंथ 2 to 10 मीटर असते. 2 ते 10 मीटर एवढी असते त्याची. जेवढं जास्त लेंथ असणार आहे तेवढं जास्त त्याची ॲक्युरेसी असणार आहे. ठीक आहे, तर ती वायर कशी आपण डायरेक्टली 10 मीटरची नाही घेतो,
10 मीटरच्या ऐवजी काय करतो आपण 100 सेंटीमीटरची त्याची सेगमेंट करतो. 1 मीटरचा एक सेगमेंट, 2 मीटर दुसरा 1 मीटरचा, दुसरा 1 मीटरचा, असं करत करत काय करतो आपण त्याला जेवढं सायकल्स असेल ते सायकल्स कंप्लीट करत असतो. ठीक आहे. तर इथे काय करणार आहे मी अशी एक वायर दाखवणार आहे. म्हणजे ते एक सेक्शन हा झालं, त्याच्यानंतर हा दुसरा सेक्शन झाला असं. ठीक आहे. असं एक दुसरं सेक्शन, त्याच्यानंतर इथे अजून एक तिसरं सेक्शन, हा चौथा सेक्शन असं. ठीक आहे. असं करून ते पोटेन्शियोमीटरची वायर इथे 100 सेंटीमीटर, इथे 100, इथे 100 आणि इथे 100 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 2 पॉईंट्स असतात. हा असतो ए पॉईंट, हा असतो बी पॉईंट. ठीक आहे. त्याच्यानंतर ए आणि बी पॉईंट कसं कनेक्ट करायचं आहे, ए पॉईंट इज कनेक्टेड टू द हाय पोटेन्शियल ऑफ द बॅटरी. बॅटरीचं जे हायर पोटेन्शियल असणार आहे त्याला काय करायचं आहे, ए पॉईंट कनेक्ट करायचं आहे. त्या बॅटरीचं काहीतरी इंटरनल रेजिस्टन्स असेल तर इथे मी इंटरनल रेजिस्टन्स दाखवून देतो असं. आणि ते काय करायचं आहे, बी पॉईंटला कनेक्ट करायचं आहे. इथे सोर्स ऑफ EMF असणार आहे ई, याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे आर. आता हे इंटरनल रेजिस्टन्स काय असतो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे की जे बॅटरीज आपण यूज करतो त्या बॅटरीमध्ये केमिकल्स असतात आणि ते केमिकल असल्यामुळं इलेक्ट्रॉन्सला त्याचे अक्रॉस त्याला अपोज करून जावा लागतो आणि ते अपोज केल्यानंतर त्याच्यामुळे काहीतरी रेजिस्टन्स क्रिएट होतो. तो रेजिस्टन्स असतो इंटरनल रेजिस्टन्स. ओके. तर असं त्याचं कनेक्शन असतो. ए पॉईंट त्याच्यामध्ये, बी पॉईंट त्याच्यामध्ये जी वायर असणार आहे ते असणार आहे. जी वायर असते ती वायर कशी असते, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची असते. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आणि त्याचा एरिया किती घ्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल ए, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ए. ठीक आहे. अशी एक वायर घेतली आपण का त्याचा एरिया युनिफॉर्म आहे. एरिया युनिफॉर्म आहे म्हणजे कसं, हा चॉक जर बघितला आपण तर याचा क्रॉस सेक्शन म्हणजे याला कट केलं तरी काहीतरी मला सर्कलच्या फॉर्ममध्ये मिळणार आहे. तर ती जी ते जे एरिया असणार आहे तोच काय असणार आहे, पूर्ण थ्रू आउट द चॉक जर ते सेम असेल तर त्याला मी काय म्हणणार, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणणार. तर त्याचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन घेतलं वायरचा, किती आहे तो ए, एरिया घेतला. त्याच्यानंतर लेंथ किती दिलेली आहे, लेंथ इज एल. लेंथ किती दिलेली आहे त्याची, लेंथ इज कॅपिटल एल. ठीक आहे. एवढी लेंथ दिलेली आहे. त्याच्यानंतर हे जी वायर आहे टोटल वायर ए टू बी पर्यंत लेंथ एल एवढी, तर त्याचा जे रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती आहे, कॅपिटल आर एवढं घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, रेजिस्टन्स कॅपिटल आर घ्यायचं. ठीक आहे. तर याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला, जर ए आणि बी पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जर फाइंड आउट करायचा असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, VAB असणार आहे. VAB काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AB. वायर जी AB आहे त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. तर असं जर सर्किट कनेक्ट केलं तर याच्यातून जे करंट फ्लो होणार आहे ते करंटची व्हॅल्यू किती असणार आहे, त्यासाठी आपण इथे काय यूज करणार, ओहम्स लॉ यूज करणार. कोणतं, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे, V = IR. ठीक आहे. I साठी, करंटसाठी काय करायचं, I = V/R. ठीक आहे. तर याच्यातून सर्किटमधून जे करंट फ्लो होणार आहे ते थ्रू आउट द लेंथ काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कोणत्याही पॉईंटवर जर करंट घेतलं तर सेम व्हॅल्यू मिळणार. ते किती असणार आहे, I = V. V म्हणजे काय आहे, याचे अक्रॉस व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स. याच्यातून सर्किटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, E. एप्सिलॉन सारखं दिसतो पण E असं सिम्बॉल घ्यायचं आहे, डिवायडेड बाय R, रेजिस्टन्स किती आहे, या वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल R आणि हा जे बॅटरी आहे बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज स्मॉल r, कॅपिटल R प्लस स्मॉल r. करंट किती झालं, E/R+R. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स VAB पाहिजे, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस A अँड B पॉईंट, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, V काय असतो, V = IR. ठीक आहे. हा फॉर्म्युला घ्यायचा. तर याच्यावरून I करंट किती आहे, I × R घेऊ. ठीक आहे. I किती आहे याच्यामधून, एप्सिलॉन डिवायडेड बाय R+R इंटू रजिस्टर R. हे झालं त्याचा पोटेन्शियल डिफरन्स. समजलं कसं घेतलं, अगोदर करंट किती आहे ते घेतलं आणि AB च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे ते घेतलं. आणि जर मी याला लेंथनी डिवाइड केलं, डिवाइड बाय लेंथ केलं तर इथे काय येणार आहे, VAB/L. ठीक आहे. इज इक्वल्स टू इथे किती येणार, या फॉर्म्युलामध्ये एप्सिलॉन R डिवायडेड बाय L इंटू R+R. ठीक आहे. तर ही जी क्वांटिटी असती VAB/L,
दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. काय असणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ. तर याला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणत असतात? पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे ग्रेडियंट जिथे शब्द आला ना, ग्रेडियंट, ग्रेडियंटचा सिंपल मिनिंग काय असतो का जर लेंथ चेंज झाली तर ती क्वांटिटी कशी चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय? लेंथ जर चेंज झाली तर टेम्परेचर कसं चेंज होत चाललंय ते जर आपण रेशो घेतलं तर ते असतं टेम्परेचर ग्रेडियंट. सेम याच्यामध्ये पण पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. म्हणजे लेंथ जर चेंज झाली तर पोटेन्शियल कसं चेंज होणार आहे ती क्वांटिटी असते पोटेन्शियल ग्रेडियंट. त्याला डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल घेत असतो के. ठीक आहे, हा के जे असतो पोटेन्शियल ग्रेडियंट, याचे युनिट आणि डायमेन्शन हे तुम्ही फाइंड आउट करा. इम्पॉर्टंट असतं बरं का याचे डायमेन्शन. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी CET याचा यूज केला जातो, म्हणजे डायमेन्शन फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, तर हे जे आपण जर क्वांटिटी बघितली तर क्वांटिटी पोटेन्शियल ग्रेडियंट पर युनिट लेंथ कशावर डिपेंड आहे? इथे ई वर डिपेंड आहे. ई म्हणजे काय? EMF. जर आपण बॅटरी एकच वोल्टची घेतली, म्हणजे बॅटरी जर घेतलेली आपण त्याचं पोटेन्शियल डिफरन्स जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर ही पूर्ण टर्म पण काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. का बरं? बॅटरी कॉन्स्टंट घेतली, बॅटरी एकच घेतली आपण, कॉन्स्टंट घेतली तर याच्यामध्ये जे रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे तो पण कॉन्स्टंट असणार आहे. ते वायर जी आहे ती वायरचं युनिफॉर्म क्रॉस सेक्शन घेतलेलं आहे ते पण चेंज होणार नाही. लेंथ जी घेतलेली ती पण काय केलेली आपण फिक्स घेतलेली ते पण चेंज होणार नाही. म्हणजे पूर्ण टर्म काय येणार आहे? कॉन्स्टंट येणार आहे. ठीक आहे, याच्यावरून जे बेसिक प्रिन्सिपल आहे त्याला डिफाईन करण्यासाठी आपण इथे एक इक्वेशन लिहितो. VAB घेण्यापेक्षा जर मी इथे एक पॉईंट घेतलं सी पॉईंट घेतलं, फ्रॉम ए पासून C पर्यंतचा जे डिस्टन्स आहे ते घेतलं आपण स्मॉल l. ठीक आहे, तर याच्यावरून प्रिन्सिपलसाठी आपण काय करणार आहे? इथे डायरेक्टली लिहितो मी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. हे तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 points of the wire is directly proportional to the length of the wire. ठीक आहे, VAC म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC, A आणि C पॉईंट मध्ये, तर ते कशाची प्रोपोर्शन असणार आहे? ही जी लेंथ आहे त्याच्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे, तर याच्यावरून जर आपण इथे प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढायचं असेल तर आपण काय करतो? इथे कॉन्स्टंट घेत असतो. तर VAC विल बी इक्वल्स टू K इंटू L. हे जे K आहे ते कोणतं आहे? पोटेन्शियल ग्रेडियंटचा. समजलं कसं आला? हा, द पोटेन्शियल डिफरन्स across the 2 points of the wire is directly proportional to the length of the wire between the 2 points. 2 पॉइंट मध्ये जी वायर आहे लेंथ असणार आहे त्याची ते डायरेक्टली प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे, हे झालं त्याचा बेसिक प्रिन्सिपल. हा त्याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. कशावर डिपेंड असतो? पोटेन्शियल डिफरन्स त्याची लेंथवर डिपेंड असतो. ठीक आहे, तर आता याचं काय करायचं? आपल्याला युजेस बघायचे आहे. ठीक आहे, युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला? uses of potentiometer uses. First use आहे to compare EMF of cells. ओके, म्हणजे जे सेल्स असतात, बॅटरीज असतात, तर ते बॅटरीजचे EMF जे आहे ते कम्पेअर करण्यासाठी, म्हणजे दोन पैकी एक जर माहीत नसेल तर ते कसं फाइंड आउट करायचं त्यासाठी आपल्याला याचा यूज करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी एक सिंपल सर्किट आहे. जसं आपण याच्यामध्ये प्रिन्सिपलमध्ये बघितलं होतं सेम तसं काय करायचं आहे? आपल्याला एक वायर घ्यायची आहे. वायर कशी? डायरेक्टली त्याचे सेगमेंट्स केलेले असे ते सेगमेंट्स असणार आहे. ठीक आहे, हा असणार आहे त्याचा A पॉईंट, हा असणार आहे त्याचा B पॉईंट. A पॉईंट कुठं कनेक्ट करायचा असतो आपल्याला? पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. इथं कुठं कनेक्ट करायचा? हा पॉझिटिव्ह टर्मिनलला. ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक काय असणार आहे? की असणार आहे स्विच ऑन किंवा ऑफ करण्यासाठी. म्हणजे याच्यातून करंट फ्लो करायचं का नाही करायचं, ऑन करायचं का ऑफ करायचं, त्यासाठी एक की घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे काय आहे? एक इथे आपण एक रेओस्टॅट यूज करतो. रेओस्टॅट आता स्टॅबिलिटीसाठी घेत असतो आपण, बाकी काही नाही त्याचा यूज. आणि B पॉईंट कुठं असणार आहे? या रेओस्टॅटला कनेक्ट असणार आहे. हे घेत असतो आपण किंवा नाही घेतलं तरी चालत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर
याच्यामध्ये EMF कम्पेअर करत असताना दोन मेथड्स असतात. एक तर त्याचा कॉम्बिनेशन घेत असतो आपण. सेम याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सम अँड डिफरन्स मेथड यूज करायची आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथडमध्ये काय करायचं आहे, सिम्पली ए पॉईंट पासून जे दोन सेल्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत ते दाखवायचे. म्हणजे ए पॉईंट पासून स्टार्ट होणार, ए पॉईंटवर काय असणार आहे, असे दोन सेल्स असणार आहे इथे. ठीक आहे, दोन सेल्स, इथे एक सेल असणार आहे, त्याचा EMF असणार आहे E1. ओके, दुसरं एक असणार आहे, ते असणार आहे इथे, त्याचा असणार आहे E2. दोन EMF घेतले आपण, E1 आणि E2. पण ते कसे कनेक्ट केलेले आहे, जे त्याचे पॉझिटिव्ह टर्मिनल्स आहेत ते काय केलेले आपण ए पॉईंटला डायरेक्ट कनेक्ट केलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, इथे त्याला दोन कीज घेतलेले. इथे एक की असणार आहे K1, इथे कोणती की आहे K1, आणि इथे कोणती की आहे K2. ठीक आहे, इथे आहे K2. आणि त्याच्यानंतर हे कनेक्शन कुठं घेतलेलं आहे, इथे एक गॅलनोमीटरला घेतलेला आहे. ठीक आहे, इथे एक गॅलनोमीटर असणार आहे, आणि गॅलनोमीटरची दुसरी काय असणार आहे, जे टर्मिनल असणार आहे ते कुठं कनेक्ट असणार आहे, जॉकीला. तुम्हाला जॉकी अगोदर पण सांगितलं होतं, पेन सारखं असतं ते, फक्त टॅप करण्यासाठी, ते सर्किट कंप्लीट करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. ते जर टॅप केलं तर याच्यामध्ये गॅलनोमीटरमध्ये काहीतरी रिडिंग येत असते. ठीक आहे, हे झालं त्याचा कन्स्ट्रक्शन. कसं केलं आपण, याच्यामध्ये ए पॉईंटला दोन्ही पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्ट केले, त्याचे जे निगेटिव्ह टर्मिनल्स आहे ते की कशासाठी घेतो आपण, ते सर्किट शॉर्ट करण्यासाठी. म्हणजे काय, हे जर की क्लोज असेल तर त्यावेळेस काय होणार, त्याच्यातून करंट फ्लो होणार, ओपन असेल तर करंट फ्लो नाही होणार. ठीक आहे, इथे पण असे दोन कीज यूज केलेले. त्याच्यानंतर हा जे काय घेतलेला आहे, जॉकी घेतलेली इथे. आणि हा सर्किट अगोदरचं प्रिन्सिपलमध्ये जसं बघितलं होतं ॲज इट इज याचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये EMF कसे कम्पेअर करायचे, EMF कसं फाइंड आउट करायचं, दोनपैकी एक. ठीक आहे, तर त्यासाठी सिम्पल याला काय करायचं, फर्स्ट स्टेटमध्ये ही जे की आहे ते क्लोज करायची. की क्लोज केली म्हणजे काय होणार, याच्यातून करंट फ्लो होणार. आता ते करंट फ्लो होऊन कुठं येणार, ए पॉईंटवर येणार. ए पॉईंटपर्यंत इथं दोन पार्टमध्ये ते स्प्लिट होऊ शकतो. म्हणून काय करायचं, इथे अगोदर काय करायची, हे K2 ओपन करायचं, K2 ओपन करायचं, आणि K1 काय करायचं, याच्यामध्ये क्लोज करायची, K1 क्लोज करायची. म्हणजे करंट कसं फ्लो होणार, सर्किटमधला हा पार्ट निघून गेलं. निघून गेल्यानंतर कुठून फ्लो होतोय, E1 मधून जातोय, आणि असं गॅलनोमीटर मधून ते पास होऊन जॉकीपर्यंत जातोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालं, मग E1 काय झाले, चालू झालेलं आहे, E2 बंद आहे याच्यामध्ये. म्हणजे करंट फक्त E1 मधून फ्लो होत आहे. आता जॉकी आपल्याला काय करायची, टॅप करायची. टॅप करत असताना आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, असं पॉईंट फाइंड आउट करायचं का ज्या पॉईंटला नल डिफ्लेक्शन येतो. नल डिफ्लेक्शन म्हणजे झिरो डिफ्लेक्शन आहे. त्या पॉईंटला जे त्याचा पॉइंटर असणार आहे ते कुठं, झिरोला स्टेबल झालं पाहिजे, असं तो पॉईंट आपल्याला शोधायचा. ठीक आहे, तर तो पॉईंट आला, फॉर एक्झाम्पल लेंथ ए पासून ती लेंथ मेजर केली, आणि ती लेंथ आली L1. किती लेंथ आली, L1. तर त्याचा जे EMF असणार आहे तो किती असणार आहे, E1 इज इक्वल्स टू K इंटू L1. हा कुठून आलं, बेसिक प्रिन्सिपल बघितलं आपण. प्रिन्सिपलमध्ये काय होतं, इथे लिहितो मी. प्रिन्सिपल काय होतं त्याच्यामध्ये, VAB इज इक्वल्स टू K इंटू इथे लेंथ होती. ठीक आहे, के काय आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट. VAB काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट A अँड B. इथे आपल्याला काय करायचं आहे, ए आणि जे पॉईंट आलेलं, फॉर एक्झाम्पल C पॉईंट आलेला आहे, तर त्यावेळेस लेंथ किती आहे, L1. म्हणजे ते कशाचे डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट्स ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर बिटवीन द टू पॉईंट्स. दोन पॉईंट मधली लेंथ L1, डायरेक्ट प्रोपोर्शन. ठीक आहे, समजली इक्वेशन कशी आली, दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, K2 ओपन करायची आहे. K2 ओपन करायची आहे, सॉरी K2 काय करायची आहे, क्लोज करायची आता. आणि K1 काय करायची, ओपन करायची. ओपन म्हणजे कसं असणार आहे,
याला ओपन करायचा म्हणजे हा सॉरी याच्यातून करंट फ्लो होणार का नाही, आणि इथली जे K2 आहे हे क्लोज करायचे म्हणजे सर्किट कुठून असं पास होणार, असं करंट याच्यातून पास होणार. ठीक आहे, समजलं कसं? ज्यावेळेस आपण क्लोज करतो तर असं पूर्ण सर्किट होऊन जाणार आहे. आता ही डॉटेड लाईन जी आहे त्याच्यावरून लक्षात घ्या, जर आपण पूर्ण लाईन दाखवली तर हे काय झाली क्लोज, आणि असं डॉटेड दाखवली तर काय असणार आहे ते ओपन असणार आहे, असं इथे लक्षात द्या. तर इथं काय केलं आपण, हा क्लोज केलं. क्लोज केल्यानंतर करंट कसं फ्लो होते, असं इथून जाऊन E2 मधून पास होते आणि डायरेक्टली गॅलव्हॅनोमीटर थ्रू जॉकीमध्ये जातोय. तर त्यावेळेस सुद्धा काय करायचं, आता असं पॉईंट बघायचं, टॅप करायचं असं पूर्ण इथून ए पॉईंट पासून स्टार्ट करायचं, असं टॅप करत 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 काय करायचं आपल्याला, असं पॉईंट बघायचं का ज्याला नल डिफ्लेक्शन येतो, म्हणजे तिथे पॉईंटर झिरोला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काटा जर असा असेल तर टॅप करत 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 कुठपर्यंत येणार आहे ते 0 पर्यंत. त्यावेळेस लेंथ मेजर करायची, ती लेंथ असणार आहे L2. किती असणार आहे, फॉर एक्झाम्पल इथून मेजर करायची, ती लेंथ किती आली, L2 आली. तर ती कशाच प्रपोर्शनमध्ये असणार आहे, E2 इज इक्वल्स टू K इंटू L2 असणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट जे वायर घेतोय आपण युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची, त्याचं पोटेन्शियल ग्रेडियंट कॉन्स्टंट असणार आहे. दोन्ही केसमध्ये आपण ते सेम घेणार, आणि ते कशाच प्रपोर्शनमध्ये असणार आहे, EMF E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2, ज्याला आपण नल डिफ्लेक्शन पॉईंटला जी लेंथ आहे ती लेंथ घ्यायची इथे. ही असणार आहे इक्वेशन नंबर 2. दोघांना काय करायचं, फक्त डिवाइड करायचं, डिवाइडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 ला डिवाइड जर केलं तर काय मिळणार इथे, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू KL1 अपॉन KL2. याच्यावरून काय होणार आहे, K गेट्स कॅन्सल, E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू K1 अपॉन L1 अपॉन L2, L1 अपॉन L2. हे झाली त्याची इक्वेशन. म्हणजे जर आपल्याला त्याच्यामध्ये एक EMF माहीत असेल तर ते दुसरा आपण जे EMF आहे ते फाइंड आउट करू शकतो, म्हणजे आपण 2 EMF कंपेअर करू शकतो. ही काय झाली त्याची डायरेक्ट मेथड झाली. त्याच्यामध्ये आपण याला मेथडला नाव काय दिलेलं आहे, EMF कंपॅरिझन बाय इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, सेपरेट एक आपण इंडिव्हिज्युअली एक EMF कंपेअर करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे झाली त्याची फर्स्ट मेथड. आता आपल्याला याच्यामध्ये सेकंड मेथड बघायची आहे, कशाची, टू कम्पेअर EMF ऑफ सेल्स. अगोदर कोणती होती, इंडिव्हिज्युअल सेल मेथड. आता काय आहे, कॉम्बिनेशन आहे, त्याला म्हणतात मेथड 2 जी आहे, मेथड 2 सेकंड. तर ही जी मेथड आहे याला म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड, सम अँड डिफरन्स मेथड, सम अँड डिफरन्स मेथड. म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होत असतो, 2 सेल्स जे असणार आहे त्याची सम घ्यायची आहे आणि त्याची सम घ्यायची आहे आणि डिफरन्स घ्यायची आहे. त्याच्यावरून जे आपल्याला 2 सेल्स आहे जे EMF आहे ते आपल्याला कम्पेअर करता येतो. ठीक आहे, तर ते कसं कम्पेअर करता येतो, तर जर 2 सेल्स आहे आणि ते आपण ते असे कनेक्ट केले का त्याचा एकाचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे असं. ठीक आहे, असं कॉम्बिनेशन केलं. इथे असणार आहे E1, इथे असणार आहे E2, म्हणजे एकाचा निगेटिव्ह टर्मिनल तर दुसऱ्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल, असं कॉम्बिनेशन असेल तर तिथे काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. म्हणजे इथे जे रिझल्टंट असणार आहे, इक्विव्हॅलंट जे EMF असणार आहे ते किती असणार आहे, E1 प्लस E2 असणार आहे. दोघांची काय झाली, ॲडिशन झाली, सम झाली इथे. त्याच्यानंतर जर 2 EMF जर आपण असे जोडले का एकाचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे असं. ठीक आहे, हा असणार आहे E1, हा असणार आहे E2. त्या केसमध्ये जे इक्विव्हॅलंट EMF असतो ते दोघांचा डिफरन्स असतो. हायरमधून लोअर आपण सबट्रॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल इथे E1 हायर आहे ॲज कम्पेअर टू E2, ग्रेटर कोणता आहे E1. तर त्यामध्ये काय असणार आहे, याचं जे रिझल्टंट इक्विव्हॅलंट EMF असणार आहे ते किती असणार आहे, E1 मायनस E2 असणार आहे. दोघांची सबट्रॅक्शन. इथे निगेटिव्ह टर्मिनल एकत्र आहे किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र आहे, म्हणजे असं इथे एकाचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट आहे. तर या केसमध्ये ते दोघांचा काय होत असतो, डिफरन्स येत असतो. जर एकाचा निगेटिव्ह दुसऱ्याचे पॉझिटिव्हला कनेक्ट असेल तर ॲडिशन होणार. जर याच्या एकाचा निगेटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला असेल किंवा एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला असेल तर तिथे काय होतो, डिफरन्स येतो, दोघांचा सबट्रॅक्शन येत असतो. ठीक आहे, तर तेच लॉजिक आपल्याला इथे यूज करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला 2 सेल्स जे आहे ते कम्पेअर करायचे आहे. आता कम्पेअर करत असताना इथे आपण परत पोटेन्शिओमीटर ड्रॉ करू. ठीक आहे, असं एक पोटेन्शिओमीटर घेऊ. इथे एक मी पोटेन्शिओमीटर घेतोय असं इथे एक पोटेन्शिओमीटर घेतला. ठीक आहे, आता पोटेन्शिओमीटर घ्यायचं कसं आहे
ह्या केसमध्ये आपण उलट केलं फक्त. हा असणार आहे बी पॉईंट, हा असणार आहे ए पॉईंट. ठीक आहे. आपण बॅटरी कुठं कनेक्ट करतो, ए पॉईंटच्या सॉरी बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल ए पॉईंटला कनेक्ट करत असतो. म्हणून काय करायचं इथे फॉर एक्झाम्पल इथून जी बॅटरी आलेली आहे असं पुढं जाऊन इथे एक बॅटरी असणार आहे. इथे काय करणार आहे मी बॅटरी म्हणजे हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरी नंतर काय असते इथे की असते. इथे मी अशी एक की दाखवतो. ठीक आहे की. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं मी इथे याच्यानंतर काय असतो एक रेओस्टॅट सॉरी इथे एक रेओस्टॅट असतो बरोबर. रेओस्टॅटचं काम काय असतो रेजिस्टन्स व्हॅरी करायचा. ठीक आहे. असं ते बी टर्मिनलला कनेक्ट असणार आहे. असं ते सर्किट आहे. ए आणि बी फक्त आपण उलट केलेले आहे. आपण सरळ पण करू शकतो पण इथे सिम्पलीसाठी केलेलं आहे. ठीक. इथे काय केलं आपण EMF ई घेतलं, त्याच्यापासून एक की दाखवली, त्याच्यानंतर एक रेओस्टॅट आहे त्याचा टर्मिनल कुठं कनेक्ट केलेला आहे बीला. इथे रेओस्टॅट नाही दाखवलं तरी चालतो पण इथे ॲक्युरेसीसाठी आपल्याला तिथे रेओस्टॅट घ्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सम अँड डिफरन्स मेथडसाठी इथे आपण A1 पासून एक वायर काढणार अशी. ही कुठं कनेक्ट करायची पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट EMF E1. इथे E1 असणार आहे याला कनेक्ट करायची. ठीक आहे. आता E1 पासून जी वायर येणार आहे ते काय करायचे आता आपल्याला इथे 4 कीज यूज करायची. कीज कशासाठी ते ऑन किंवा ऑफ करण्यासाठी, ओपन क्लोज करण्यासाठी. ठीक आहे. आता इथे असणार आहे फर्स्ट की नंबर 1, त्याच्यानंतर इथे असणार आहे नंबर 2. ठीक आहे. इथे असणार आहे नंबर 3, इथे असणार आहे नंबर 4. असे 4 कीज घेतले आपण. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे 2 आणि 4 मध्ये एक आपल्याला सोर्स ऑफ EMF जे असणार आहे E2 सेकंड E2 ते आपल्याला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे कसं आता इथे असं इथून एक E2 पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल इथे असणार आहे E2 ते कुठं कनेक्ट करायचं आहे 2 आणि 4 मध्ये कनेक्ट करायचं. ठीक आहे. असं घेतलं 2 आणि 4 मध्ये कनेक्ट केलं, हे झालं E2. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय करायचं आता 3 पासून एक काय करायची एक वायर काढायची, ते याच्यावरून गेलेली बरं का, आणि हे कुठं कनेक्ट करायची गॅलॅनोमीटरला कनेक्ट करायची. इथे असणार आहे गॅलॅनोमीटर आणि गॅलॅनोमीटरचं दुसरं कुठं एंड कनेक्ट कुठं असणार आहे जॉकीला कनेक्ट असणार आहे. कुठं पण दाखवू शकतो आपण ते जॉकी. असं ते कनेक्शन आहे. म्हणजे ए पॉईंटपासून एक EMF दाखवलं E1. इथे याच्या सेकंड एंडला काय केलं इथे एक की बसवली. असे 4 घेतले 4 पॉईंट्स म्हणजे काय 4 कीज आहे. कीजचं कनेक्शन कसं असणार आहे 1 आणि 2 मध्ये असणार आहे, 2 आणि 3 मध्ये असणार आहे, 3 आणि 4 मध्ये असणार आहे, 4 आणि 1 मध्ये असणार आहे. ठीक आहे. हे मी काढून टाकतो. 2 आणि 4 मध्ये काय दाखवायचं एक बॅटरी दाखवायची, EMF सेल दाखवायचा E2. त्याच्यानंतर काय करायचं 3 पासून गॅलॅनोमीटर आणि गॅलॅनोमीटरचा दुसरा एंड जॉकीला कनेक्ट करायचा. ठीक आहे. हे दोन्ही पॉईंट समजले तुम्हाला. टर्मिनल जर अपोजिट असेल तिथे ॲडिशन, सेम टर्मिनल असेल तर तिथे सबट्रॅक्शन. हे झालं त्याचं कनेक्शन कशासाठी सम अँड डिफरन्स मेथडसाठी. आता याच्यामध्ये मेन पॉईंट आता जर आपण इथे कीज जर बघितली कीज कसे करायचे आता आपल्याला फर्स्ट सिच्युएशनमध्ये K1 अँड K3 आर क्लोज्ड अँड K2 अँड K2 and K4 आर ओपन. म्हणजे K1 आणि K3 काय करायचे क्लोज करायचे म्हणजे त्याच्यातून करंट फ्लो करायचा आहे. आणि K2 आणि K4 कसं असणार आहे ओपन असणार आहे. म्हणजे आता सर्किटमधून जे करंट फ्लो होणार आहे कसं याचं ती EMF आहे याला ऑन केलं आपण की क्लोज केली, याच्यातून करंट फ्लो झालं ए पॉईंटपासून असं या बॅटरीमध्ये आलं. कुठं आलं E1 मध्ये आला. म्हणजे सर्किट कसं चाललेलं आहे असं. फर्स्ट याच्यामध्ये काय भेटलं आपल्याला इथे E1 आलं. ठीक आहे. E1 दाखवलं. त्याच्यानंतर काय होणार आहे E1 पासून आपल्याला K1 आणि K3 काय करायची क्लोज करायची. म्हणजे K1 असं इथून आणि K3 असं. ठीक आहे. अशी आपण क्लोज केली. क्लोज केल्यानंतर आता पुढे जे सोर्स ऑफ EMF असणार ते कुठं असणार आहे असं इथून करंट फ्लो होणार, असं इथून जाणार. म्हणजे पुढचं टर्मिनल कोणतं आलं असं आलं. सिच्युएशन कशी आहे अशी आली. ठीक आहे. आता परत वायर अशी कनेक्टेड आहे असं कनेक्ट करून कुठं गेलेली गॅलॅनोमीटरमधून गॅलॅनोमीटरपासून जॉकीला गेलेली. सिच्युएशन समजली. दोन्ही टर्मिनल्स कसे आहे याच्यामध्ये
याचा निगेटिव्ह तो दुसऱ्या पॉझिटिव्हला कनेक्ट आहे. ह्या केसमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते किती असणार आहे, E1 प्लस E2 असणार आहे. किती असणार आहे, E1 प्लस E2. का बरं, का दोघांचे जे टर्मिनल्स आहे अपोजिट टर्मिनल्स आपण एकत्र केलेले ॲड होणार मग. ठीक आहे, ही झाली सिच्युएशन. या केसमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. लेंथ कोणती घ्यायची, आता इथे टॅप करायची जॉकी टॅप करत असताना ज्यावेळेस आपल्याला नल डिफ्लेक्शन येणार म्हणजे त्याचा झिरो जे डिफ्लेक्शन असणार त्या पॉईंटवर येऊस तर ते आपल्याला ती लेंथ घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल या पॉईंटला आलं तर इथून तर इथपर्यंतची लेंथ मेजर करायची. ठीक आहे, तर म्हणजे इक्वल्स टू किती येणार, K इंटू L1 येणार. काय येणार, K इंटू L1. ठीक आहे, हे झाली इक्वेशन नंबर 1. कोणती झाली, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड सिच्युएशनमध्ये आता हे मी काढून टाकतो. ठीक आहे, इथे असणार आहे नंबर 3, इथे असणार आहे नंबर 2, इथे असणार आहे सॉरी नंबर 2 होता अगोदर 1 2 3 4. ठीक आहे, आता सेकंड सिच्युएशनमध्ये आपल्याला हे जे K2 अँड K4 आहे, K2 अँड K4 याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आर क्लोज्ड. आणि हे जे दोन आहे कोणते, K1 अँड K3 दोन कीज आहे ते काय करायचे, ओपन करायचे. आर ओपन, अपोजिट केलं म्हणजे आता करंट कसं फ्लो होणार बघा बरं का. इथे अगोदर ए पॉईंट पासून येणार, फर्स्ट कोणतं लागणार इथे, E1 येणार. E1चा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, E1 आलं. त्याच्यानंतर जात असताना आपल्याला जायचं कुठं आहे, K2 अँड K4 आर क्लोज. K2 अँड K4 म्हणजे कसं, हा K2 आणि हा K4 असे आहे. ठीक आहे, म्हणजे पुढचं टर्मिनल कोणतं येणार, ए पॉईंट पासून 4 कडे जाणार, 4 पासून असं खाली गेलेली वायर बरं का. वायर येत असताना पहिले टर्मिनल कोणतं येणार, निगेटिव्ह, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह येणार म्हणजे असं येणार. E2 कसं येणार, असं येणार. म्हणजे पॉझिटिव्ह पासून परत 3 पर्यंत येणार. इथे 3 पासून वायर वरून कुठे जाणार, ते गॅल्व्हनोमीटरकडे जाणार. समजलं कसं येणार, करंट E1 येणार अगोदर, E1 पासून ते 4 कडे असं खालून जाऊन कुठे येणार, E2 कडे येणार. E2 कडे जात असताना अगोदर त्याला निगेटिव्ह टर्मिनल येणार, मग पॉझिटिव्ह येणार, मग ते पुढे जाऊन काय होणार आहे, गॅल्व्हनोमीटर पासून जॉकीला जाणार. ठीक आहे, सिच्युएशन समजली. या केसमध्ये काय होणार, मग केस फर्स्टसाठी ॲडिशन होती, केस सेकंडसाठी काय होणार, सबट्रॅक्शन होणार. म्हणजे टोटल EMF किती असणार आहे, E1 मायनस E2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ L2 असणार आहे. लेंथ कोणती घ्यायची, ज्यावेळेस त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शन येणार, झिरो डिफ्लेक्शन येणार. ठीक आहे, ही झाली इक्वेशन नंबर 2. समजली कशी घेतली आपण, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 अँड 2 काय करायची, आपल्याला डिवाइड करायची. डिवाइडिंग 1 अँड 2, डिवाइडिंग 1 अँड 2. ठीक आहे, 1 अँड 2 जर आपण डिवाइड केली तर काय येणार आहे, लेफ्ट साईडमध्ये ती किती आहे, E1 प्लस E2 डिवायडेड बाय E1 मायनस E2 इज इक्वल्स टू K L1 अपॉन K L2. म्हणजे याच्यातून काय होणार आहे, K गेट्स कॅन्सल, काय आलं आपण L1 अपॉन L2. ठीक आहे, मग याच्यावरून जर एक मेथड आहे इथे कॉम्पोनेंडो डिवाइडेंडो मेथड, तुम्हाला 10 पर्यंत झालेली आहे, बाय कॉम्पोनेंडो डिवाइडेंडो मेथड. ती मेथड जर आपण यूज केली तर याच्यावरून काय येणार, मग इथे काय येणार, E1 अपॉन E2 विल बी इक्वल्स टू L1 प्लस L2 डिवायडेड बाय L1 मायनस L2. हे झालं त्याचा फायनल EMF. ठीक आहे, ही कॉम्पोनेंडो डिवाइडेंडो मेथड जर तुम्हाला नाही जमली तर त्यावेळेस काय करायचं, सिंपल जे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेत असतो ते यूज करायचं. ठीक आहे, इथं मी रब करतो, लिहून घ्या वाटलं सर अगोदर दोन्ही मेथड्स लिहून घ्या. इथे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, K कॅन्सल झालेली, इथे काय आलं, मग L2 इंटू E1 प्लस E2. इकडे काय येणार, इथे L1 आहे, E1 मायनस E2 येणार. ठीक आहे, याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय येणार, L2 E1 प्लस L2 E2 इज इक्वल्स टू L1 E1 मायनस L1 E2. ठीक आहे, याच्यावरून काय करायचं, E1चे टर्म्स एक साईडला, E2चे टर्म्स एक साईडला. म्हणजे इथे काय येणार, L2 E1 इथे मायनस L1 E1 इज इक्वल्स टू इथे काय राहणार, मायनस L1 E2. आणि ही निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर सॉरी पॉझिटिव्ह तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह L2 E2. ठीक आहे, कॉमन जर घेतला आपण, कॉमन घेतलं तर काय, इथे याच्यातून काय येणार आहे, E1 L2 मायनस L1 येणार इज इक्वल्स टू याच्यातून काय कॉमन येणार, मायनस E2
L1 प्लस L2, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार इथे E1 अपॉन E2 किती येणार मग E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू हा E2 डिवाइड झालं, इथे काय राहिलं मग हा डिवाइडला जाणार, हे काय असणार आहे वर निगेटिव्ह L1 प्लस L2 डिवायडेड बाय हा ही टर्म काय होणार आहे L2 मायनस L1. जर आपण निगेटिव्ह साईन कॉमन घेतलं म्हणजे निगेटिव्हनी मल्टिप्लाय केलं तर इथे काय होणार निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार, इथे पण काय होणार आहे निगेटिव्ह गेल्यानंतर हा निगेटिव्ह होणार हा पॉझिटिव्ह होणार, म्हणजे काय होणार L1 मायनस L2 येणार, ठीक आहे. हे झालं ते सेम मेथड, सॉरी सेम ॲन्सर मिळाला आपल्याला याच्यावर, सेम दोन्ही पण इथे आले. डायरेक्ट ही मेथड यूज करा डायरेक्ट, किंवा इथे बाय कॉम्पोनेंटो डिवाइडेंडो मेथड म्हणून खाली डायरेक्ट त्याचा ॲन्सर करायचा, ठीक आहे. तर याच्यावरून जर आपल्याला E1 माहीत असेल तर इथे E2 फाइंड आउट करता येईल ही दोन्ही व्हॅल्यूज पुट करून, ठीक आहे. ही होती त्याच्यामधली कम्पेअर, दोन सेल्स कम्पेअर करण्यासाठी सम अँड डिफरन्स मेथड. अगोदरची जी मेथड होती ती कोणती होती इंडिव्हिज्युअल मेथड होती, याच्यामध्ये काय ही कोणती आहे सम अँड डिफरन्स मेथड आहे, ठीक आहे. तर हे होतं पोटेन्शियोमीटरचे युजेस, एक यूज झालं, त्याच्यानंतर अजून एक यूज आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचे जे पार्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ, ठीक आहे. थँक्यू सो मच.